फुटीर खासदारांना उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवलेलं आहे। विलीनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून त्यांनी गंभीर आक्षेप ओढलेले आहेत। कायदेशीर लढाईच्या अनुषंगाने पत्राला महत्त्व आहे। खासदारांना विलीनीकरणाचा अधिकार नाही। शिवसेना युबीटी पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा घटनात्मक संघर्ष सुरू झालाय आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना युबीटी संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलैला खासदार संजय दिना पाटील यांच्यासह बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या पत्रातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडत केवळ काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलीनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नाही असा युक्तिवाद सुद्धा केलेला आहे। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण या पत्रामध्ये काय मुद्दे मांडले गेले आहेत आपण पाहूयात। तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजलं। तुम्ही एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जातंय। शिवसेना युबीटी पक्षानं मूळ पक्ष म्हणून विलीनीकरणाला मान्यता दिलेली नाही। घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही। तर हे महत्त्वाचे मुद्दे या पत्रामध्ये मांडलेले आहेत।